श्री राम जय राम जय जय राम 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 श्री राम समर्थ। कृपया थोड़ा से बुलावे। लोंढा येथील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मंदिर हे ट्रस्टमार्फत चालते। 7 लोकांचा हा ट्रस्ट असून येथे दरवर्षी श्री महाराजांचा जन्मोत्सव हा होतो। हे मंदिर 1982 साली स्थापन झालं असून गावकरी मंडळीने सगळे निधी जमून हे मंदिर बांधलेलं आहे। पूर्वी आता जे मंदिर आहे हे मंदिर आता ह्या वर्षी म्हणजे 1924-25 साली याच्यामध्ये सुधारणा करून हे मंदिर आता सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे। तर हे मंदिर जेव्हा बांधायची कल्पना आली त्यावेळेला म्हणजे 1977-78च्या दरम्यान लोंढ्या गावामध्ये महाराजांच्या सद्गुरू लीलामृत चरित्राचे पारायण होत असे। तसेच इथे दासबोध पारायण होत असे। बाजूला जुने मारुती मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये पारायण होत असे। गावामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये महाराजांचं चरित्राचं पारायण तसंच दासबोध पारायण वगैरे होत होतं। त्याच्यामधूनच ह्या लोकांना कल्पना सुचली की आपण इतकी लोकं असल्यामुळे आपण एक महाराजांचं मंदिर इथं स्थापन करूया। पण जेव्हा आम्ही गोंदवल्याला गेलो, पंचमंडळींना भेटलो, त्यामध्ये श्री डॉक्टर घाणेकर व श्री अण्णा गाडगीळ तसेच बापूसाहेब दामले आणि पाठक यांना सर्व भेटल्यानंतर त्यांनी आम्हाला 1979 साली आम्हाला परमिशन दिली। खरं त्याच्यावर आम्हाला त्यांनी अट घातली। ती अट अशी होती की 13 कोटी नामस्मरण पहिला गावकऱ्यांनी करावे आणि त्याची नोंद आणून आम्हाला दाखवा, आम्ही तुम्हाला परमिशन देऊ। त्याप्रमाणे आम्ही आजूबाजूला सगळीकडे लोकांना कळवलं, प्रत्येक ठिकाणाला कळवलं। त्याप्रमाणे आम्ही सगळ्यांचा जप लिहून घेतला आणि तो नेऊन आम्ही 13 कोटीचा जप त्याला नेऊन दाखवला। ते म्हणाले आता नाही, अनेक 13 कोटीचा आम्हाला पाहिजे आहे। म्हणजे त्यांना बघायचं होतं की इथं जप तरी होतो का आणि त्याच्यानंतर आम्ही पुन्हा 13 कोटीचा जप त्याला दिला आणि त्यानंतर त्याने आम्हाला शेवटला सांगितले परमिशन दिली। मात्र परमिशन द्यायच्या अगोदर मंदिर ज्या वेळेला चालू होतं त्यावेळेला तुम्ही 3.5 कोटीचा जप लिहून द्या असं सांगितल्यानंतर लिहून म्हणजे आम्ही प्रत्येकाच्या वह्या काढल्या, त्याप्रमाणे वह्या गावामध्ये सगळ्याला दिल्या आणि त्या वह्यावर आम्ही श्रीराम जय राम जय जय राम असं लिहून असं 3.5 कोटीचा जप तो सुद्धा पूर्ण झाला। त्याच्यानंतर 1980 साली मंदिराचं बांधकाम सुरू झालं। गावच्या लोकांनी बांधकाम सुरू केलं। मारुतीच्या मंदिराच्या कमिटीकडनं आम्हाला थोडीशी जागा घेतली, त्यांनी परमिशन दिली जागा द्यायला। ती जागा दिल्यानंतर आम्ही तिथं मंदिर बांधलं। तर मंदिर बांधतेवेळी अशी एक घटना घडली। श्रीराम जे मंदिराची जागा दिली ती जी जागा आहे ती
त्या गल्लीच्या लोकांचा कचरा टाकायची जागा होती. त्यामुळे आम्ही ती सगळी साफ करून घेतली. त्याच्यावर आम्ही तर आमच्याकडे थोडेसे पैसे जमले होते. त्यावेळेला पैसे तसे मिळाले नव्हते, त्यामुळे आम्हाला पैसे मिळाले नाही. त्याप्रमाणे आम्ही काय केलं की आता पाया तर खंडायला सुरू केला. मात्र आम्हाला त्या पाया खणतेवेळी एक सोन्याची अंगठी मिळाली. श्रीराम. अंगठी मिळाल्यानंतर आम्ही ती आजूबाजूच्या लोकांना विचारली, कुणाची अंगठी हरवली का? कोण काही त्याला जबाब दिला नाही. आणि ती अंगठी त्यावेळेला गोंदवल्याहून एक साधक इथं मंदिर बांधण्यासाठी त्यांनी मुद्दाम म्हणून पाठवलं होतं. मंदिर कसं बांधावं, काय बांधावं यासाठी पाठवलं आहे. आणि त्यांचं नाव दत्तांना इनामदार. ते इथं जवळजवळ 5-6 महिने, 1 वर्ष इथं लोंढ्यामध्ये होते. त्यांनी जेव्हा आम्ही त्याला सांगितलं की असं असं झालं आहे, तर ते म्हणाले ही अंगठी जी सोन्याची आहे ही मोडू नका, ती तशीच्या तशीच ठेवा, कारण तो महाराजांचा प्रसाद आहे, महाराजांनी दिलेला प्रसाद आहे, तो योग्य वेळेला योग्य ते करूया. मी तशीच ती अंगठी ठेवली आणि नंतर ते मंदिर कमीत कमी बांधून झालं. मंदिर फक्त ढाचा आणि मंदिर महाराजांच्या पादुका त्या मंदिर बांधून झाल्या. आता पादुका कुठून देणार, तर गोंदवले आम्ही काय ठरवलं होतं की मंदिराची महाराजांची मूर्ती स्थापना करावी आणि त्याची पूजा करावी, मूर्ती स्थापन करावी, पूजा करावी. मात्र आम्हाला गोंदवल्याने सांगितले महाराजांची मूर्ती पूजेला वापरायची नाही. आम्हाला सक्त ताकीद दिलं अण्णा गाडगे आणि बापूसाहेब बांबलेनी. त्यामुळे आम्ही ती मूर्ती कॅन्सल केली. आणि त्याच वेळेला जेव्हा आम्ही ते निरोप घेऊन आम्ही येत असताना रस्त्यामध्ये हत्तरगीला हरिकाका म्हणून जे संत आहेत त्याला भेटायला गेलो. तर त्यांना अगोदरच त्याची कल्पना होती काय कुणाला माहिती. आल्यानंतर या म्हणाले, तुम्ही गोंदवल्याहून आला, गोंदवल्याला लोंढ्याला मंदिर बांधतं, त्याच्या मंदिरासाठी ते मी गेला होता ना? होय म्हणाले. काय झालं म्हणाले, तर असं हां ते मला माहिती होतं म्हणाल, आणि तुम्ही येणार ह्याची पण मला कल्पना आहे म्हणाले. त्यांनी सांगितलं की मी पादुका तुम्हाला बनवून देतो, इथं हत्तरगीलाच पादुका बनवून देतो, माझ्यासमोर मी बनवून घेतो आणि त्या तुम्हाला देतो. त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही इथं आलो. आम्ही मंदिर तोपर्यंत झालं. त्यावेळेला 1982 साली मंदिर तयार झालं, ज्यावेळेला त्या पादुका हत्तरगीला तयार झाल्या होत्या. पादुका सुंदर सुभोग, त्याचं कुंडलिनी आणि महाराजांची पावलं आहेत. त्या पादुका म्हणजे पादुका नाही आहेत, महाराजांची पावलं आहेत. आणि ती पावलं आम्ही तिथं ते 1982 मे महिन्याच्या आम्ही इथे स्थापन केलं. आणि आज हे मंदिर आता इथपर्यंत आलेलं आहे. तर इथं आम्ही प्रत्येक उत्सव जो आहे तो साधा करतो. मात्र मोठ्यात मोठा उत्सव करतो तो पूर्वी आम्ही पुण्यतिथी उत्सव करायचो. मात्र गोंदवल्याचे ट्रस्टी इथं आले आणि त्यांनी सांगितलं आम्हाला की पुण्यतिथी उत्सव हा फक्त गोंदवल्यालाच करावा, बाकीच्या ठिकाणी करू नये. त्यामुळे आम्ही लगेच त्यावर्षी कॅन्सल केलं आणि आम्ही गावकरी मंडळी, काही मंडळी गोंदवल्याला जायला लागलो की महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवाला. मात्र इथं आम्ही काय ठरवलं की आता महाराजांचा जन्मोत्सव आहे तो सगळीकडे साजरा करतात, तर त्याचा वर्षाला जानेवारी-फेब्रुवारीच्या दरम्यान जो महाराजांचा जन्म होतो तो माघ शुद्ध द्वादशी, तो आम्ही 8 दिवस जवळजवळ 10 दिवस इथं साजरा करतो. पहिला पारायण असतं, त्याच्यानंतर भिक्षाझोळी मिळते आणि भिक्षाझोळी झाल्यानंतर शेवटला द्वादशीला आम्ही अन्नसंतर्पण करतो. जवळजवळ 6,000 ते 7,000 लोक प्रसादाला असतात, दर्शनाला 6 ते असतातच. तर आता काय झालं आहे की आम्ही इथं मंदिर बांधलं आहे, कबूल आहे. मंदिराला आम्हाला खोल्या पाहिजे होत्या. मग आम्ही बार्जी कमिटीकडे त्याला सांगितलं की आम्हाला 2 खोल्या द्या. त्याने आम्हाला थोडीशी जागा दिली, त्याच्यावर आम्ही खोली बांधली. मात्र त्याने अशी अट ठेवलेली आहे की ते सभामंडप तिथं करायचं आहे त्यांना, त्याच्यासाठी दे. त्यामुळे आम्ही तिथं ते 2 खोल्या बांधलेल्या आहेत. त्या अशा ह्यांनी बांधले की उद्या त्या सभामंडपाला सुद्धा वापरता याव्यात आणि त्या आपल्या मंदिराच्या आलेल्या गेलेल्या साधकासाठी सुद्धा वापरता याव्यात. ह्याच्यासाठी तर सगळी तशी संडास, बाथरूम, राहण्याची व्यवस्था सगळी केलेली आहे. आता मंदिराच्या बाजूला म्हणजे पादुकाच्या बाजूलाच आम्ही एक किचन केलेलं आहे. त्या किचनमध्ये आम्ही जेवण वगैरे करू शकतो. उत्सवाचं जेवण आम्ही त्या सभामंडपामध्ये करू शकतो. वरती जे आहे, मंदिराच्या वरती जे आहे, असा आम्ही एक मोठासा हॉल बांधलेला आहे. तिथंसुद्धा 20-25 लोक राहू शकतात. सगळी व्यवस्था केलेली आहे. त्याच वेळेला आम्हाला
1913 साली ज्यावेळेला आम्ही गेलो होतो, मी स्वतः गेलो होतो, त्यावेळेला माझ्याबरोबर ती साफसफाईचं वर्षभर आम्ही करत होतो. तर महाराजांच्या 100व्या पुण्यतिथीला आम्हाला ते साफ करायला जात असताना आम्हाला गोंदवल्याला एक मूर्ती मिळाली. ती मूर्ती आम्ही तिथल्या बोंद्रे यांना ट्रस्टीनं दाखवली आणि म्हटलं ही ऑफिसमध्ये मूर्ती तुम्ही अशी ठेवलेली आहे की त्याचं काही पूजा नाही यार, त्याने कमीत कमी ती कुठे दर्शनही भागायला ठेवली. अरे म्हणाले ही जन्म ठिकाण जे महाराज आहे तिथं सुरुवातीला आम्ही ही मूर्ती ठेवली होती, ही मूर्ती आता इथंच ठेवलेली आहे, तर तुला पण इथं तुला घेऊन जा असते म्हणाल. मी म्हटलं मी नको म्हणालो, तरी बाकीची लोकं मला म्हणाले की त्यांनी मला तू लोंढ्यालाच ठेवली पाहिजे असं सांगितल्यावरती ती मूर्ती आणून ठेवलेली आहे. ती तिथं वरती मूर्ती ठेवलेली आहे. वरती जी मूर्ती आहे ती मूर्ती आहे. तर ती त्याच्यावर आता थोडंसं आम्ही गावात वगैरे आल्यानंतर आम्ही ते मिरवणुकी वगैरे आणली आणि ठेवलेली आहे. तर असं हे आहे. तर आता पुढचा आमचा प्रोग्राम असा आहे की मंदिरामध्ये साधक येत असतात, जात असतात, चालू आहे. मात्र इथं भटजी नाही आहे. तर तेव्हा एका भटजीची सोय करावी, तर पगार देण्यासाठी जे काय मानधन लागतं त्याची व्यवस्था आमच्याकडे आता सध्याला थोडीफार आहे. त्याच्यामध्ये तेवढे पैसे जमा करून आम्ही ती व्यवस्था करावी आणि ज्यांना कोणाला साधकाला इथं सेवा करायची असेल त्यांनी इथं येऊन राहू शेवून ती सेवा करून देतो. आम्ही महिन्याला मानधन काहीतरी देऊ त्याला. त्याचबरोबर आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला ते जे सभामंडप आहे ते होत नाही आहे, त्या गावकऱ्यांकडं मंडळीकडं होत नाही. त्यांना काही देणगी मिळाली तर ते आम्ही मंदिरामार्फत सभागृह त्यांना बांधून देऊया आणि त्याचं जे काय उत्पन्न मिळेल ते अर्ध आम्ही त्या मारुती मंदिरासाठी आणि आमच्यासाठी वापरून आम्ही मंदिराची सोय करून घ्यावी. प्रत्येक साधकाने यावे. बरोबर ह्याचबरोबर आम्ही ह्यावर्षी 1924च्या उत्सवामध्ये जन्मोत्सवामध्ये असं ठरलं की दर महिन्याला एक दिवस दुसरा रविवार किंवा तिसरा रविवार, एक रविवार सगळ्या गावातल्या लोकांनी तसंच बाहेरच्या लोकांनी यावं. इथं जप पूर्ण सकाळपासून 9 वाजल्यापासून संध्याकाळी 4:30 वाजेपर्यंत पूर्ण अखंड जप करावा. त्यासाठी आम्ही एक योजना आखली. ती योजना इथपर्यंत आखली की त्याच्यामध्ये कमीत कमी 2.5 ते 3 लाख त्या दिवशी जप होतो. त्या दिवशी अन्नसंतर्पण जवळ 50 ते 60 जवळजवळ 100 लोक येतात. प्रसादाला अन्नसंतर्पण म्हणत आहे. संध्याकाळी 4:30 वाजता जातात. आम्ही अशी सुद्धा सोय केलेली आहे की तिकडनं बेळगावहून आणण्यासाठी एक मिनी बस ठेवलेली आहे. त्याचे पैसे आम्ही मंदिरामार्फत देतो आणि ते आम्ही ती व्यवस्था करतो. आणि मग हे सगळं झाल्यानंतर लोकंसुद्धा फार खुश आहेत. गावची लोकं खुश आहेत आणि पूर्ण दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत अखंड जप चालूच असल्यामुळे मंदिरामध्ये एक प्रकारचं चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्याचबरोबर आता जो सभामंडप होणार आहे त्या सभामंडपामध्ये सुद्धा उद्या कार्यालय जर वापरलं तर ते फार चांगलं होईल. तर त्याच्यासाठी आम्ही मदत मागतो अशातला भाग नाही. ज्यांना कोणाला मदत करायची असेल त्यांनी ह्या मंदिराकडे पाठवावं आणि ते मदत करत. तसंच उत्सवाला कुणाचं काय सांगायचं काय असेल तर बरं. मंदिर यावेळेला आम्ही स्थापन केलं. त्याच्यानंतर 7-8 वर्षांनी आम्ही कायम निधी योजना आखली होती. प्रत्येकाला 101 रुपयाप्रमाणे आम्ही ती कायम निधी योजना सुरू केली होती. पुन्हा आता त्या कायम निधीच्या योजनामध्ये व्याज कमी असल्यामुळे बँकेचे व्याज कमी असल्यामुळे आम्ही निघू शकत नाही आणि आता ती 41 वर्ष होत गेली. 101 रुपये त्याचं व्याज किती मिळणार का, त्यावेळेला ती आम्ही योजना बंद केलेली आहे. आणि आम्ही अशी एक ठेवली की 1001 जर तुम्ही दिला तर तुमच्या ज्या पुण्यतिथी किंवा काही असेल तुमच्या घरात कार्यक्रम, तुमच्या जर वाढदिवस अमुक त्याच्यासाठी आम्ही ते 1001 रुपये घेऊ. आणि जे जुने जे 101 रुपये दिलेले आहेत ही योजना आम्ही सरळ त्यांना पत्राद्वारे कळवलेलं आहे की हे कॅन्सल केलेलं आहे म्हणून. आणि ज्याप्रमाणे त्यांना आम्ही पत्र पाठवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि इथं आम्ही सरळ लिहिलेलं आहे की आता ते 15 रुपये ते तुम्ही 101 रुपये पूर्वी दिलेले आहेत ते महाराजांच्या मंदिरामध्ये आम्ही विलीन करून घेतलेले आहे. ते पैसे तुम्हाला वापस मिळणार नाहीत असं आम्ही स्पष्ट सांगून ते हे केलेलं आहे. तर कृपया ज्यांना कोणाला इथं मदत करायची असेल किंवा काय करायचं असेल तर ह्या मंदिराच्या ट्रस्टवर आणि करावी अशी आमची विनंती आहे. आणि इथं जास्तीत जास्त लोकांचं उपासनासाठी यावे अशी आमची इच्छा आहे. एवढं मात्र पूर्ण करून घेऊन हीच महाराजांसमोर एक विनंती आणि प्रार्थना. जय जय रघुवीर समर्थ. श्री राम जय राम जय. मेरा नाम ही बोला नहीं. आपका नाम? गुरुनाथ सदाशिव पाटील.
श्रीराम मी इथला ट्रस्टी आहे. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय